आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी एकंदरीत DHS म्हणजे काय, येणाऱ्या आरोग्य विभागाच्या पदभरतीच्या अंडर जी आपली सार्वजनिक आरोग्याची एक्झाम होणार आहे, तर त्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसर या पदासाठी काय महत्त्वाची पात्रता जी आहे ती होती किंवा सध्याच्या घडीला आहे. एक्झामचा पॅटर्न काय असेल, एक्झाममध्ये कशा पद्धतीचा निगेटिव्ह सिस्टीम आहे किंवा नाही, पॅटर्न कसं असेल, टाईम किती असेल, त्यासाठी गुण किती लागतील, कंपनी कोणती एक्झाम घेईल, त्या पॅटर्न सिलेबस कसा असेल, आतापर्यंत किती एक्झाम घेण्यात आल्या होत्या, ओव्हरऑल जेवढेही तुमच्या मनातील प्रश्न आहेत आतापर्यंत, जेवढेही आपले वेगवेगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहेत, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, हे यूट्यूबचं चॅनल असेल किंवा वैयक्तिक तुम्ही मला फोन करून किंवा व्हॉट्सअपवरती जेवढेही या एक्झामविषयी प्रश्न विचारले, ते सर्व प्रश्न एका ठिकाणी जे आहे ते मी एक्सप्लेन करून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत, जे आता डी फार्मसी बी फार्मसी पासआउट झालेले आहेत, त्यांना आतापर्यंत पास्ट इयरमध्ये अशा स्पर्धा परीक्षेचा कुठल्याही पद्धतीचा जो आहे तो एक्सपिरियन्स नाही, अशा सर्व लोकांसाठी हा जो आहे तो एक बेसिक आणि एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. ज्यांना औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर या एक्झामसाठी येणाऱ्या 2026मध्ये जी पदभरती कंडक्ट होणार आहे त्यासाठी प्रिपरेशन करायचं असेल, ज्या लोकांनी स्टार्ट केलं असेल त्यांच्यासुद्धा साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण जेवढेही बेसिक महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओमधून मी जी आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे, डिस्कस करणार आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये DHS म्हणजे आरोग्य विभागाची एक्झाम जी आपली फार्मसी ऑफिसरची होणार आहे, तर त्याच्याबद्दल कोणतेही तुमच्या मनामध्ये जे आहेत ते प्रश्न किंवा जे तुमच्या शंका आहेत त्या राहणार नाही. तर सुरुवात करूयात. पहिल्यांदा असं इथे टायटल लिहिलं आहे मी, तुमच्या मनातील प्रश्न आणि त्याची उत्तरे. तर पहिल्यांदा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे किंवा तुम्ही मला विचारताय की नोटिफिकेशन जे आहे ते कधी येईल किंवा त्याला नेमका किती वेळ लागेल. आता आपण जर मागच्या एका महिन्याची जर घडामोडी बघितल्या तर आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 महिन्यामध्ये जे आहे ते महत्त्वाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला सुरुवात होईल किंवा आम्ही त्याबद्दल काही महत्त्वाचे जे पाऊल आहे ते उचलू असं स्टेटमेंट दिलेलं आहे. तर जर जवळपास त्या गोष्टीला 15 ते 20 दिवस झालेले आहेत, तर कदाचित आपण कन्सिडर करूयात की पुढच्या जवळपास 1 महिन्यामध्ये काही महत्त्वाचे जे आहे ते अपडेट याबद्दल येऊ शकते. पण मला म्हणायचं की ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतरच मी प्रिपरेशन स्टार्ट करेल किंवा ॲडव्हर्टाईजमेंट जेव्हा माझ्या डोळ्यासमोर दिसेल तेव्हाच मी अभ्यासाला सुरुवात करेल, अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असणारे जे विद्यार्थी आहेत तर त्याची कमी शक्यता असते एक्झाममध्ये क्वालिफाय होण्याची. पण ॲड जेव्हा येईल तेव्हा मी अभ्यास करेल. तर ही स्ट्रॅटेजी न ठेवता जेव्हाही ॲडव्हर्टाईजमेंट येईल तर त्या ॲडव्हर्टाईजमेंट तेव्हा बघता येईल. पण जे अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी आहे मी आत्तापासूनच बनवेल. मला कशा पद्धतीचे पुस्तकं वाचायची आहेत, मला कशा पद्धतीच्या स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत, मला कशातनं कुठला विषय कव्हर करायचा आहे, तर त्या बाकीच्या गोष्टीला एनर्जी जे आहे ते घालवण्यापेक्षा या अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीला जर आपण आपली एनर्जी किंवा आपला जर वेळ दिला तर नक्कीच येणारा जो रिझल्ट आहे तर तो आपला इथे असू शकतो. अशाच पद्धतीच्या भरपूर वेळेस मी सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरवरती व्हिडिओ बनवले होते की अशा पद्धतीनं ॲड येईल, अशा पद्धतीने एक्झाम होऊ शकते. तर बऱ्याच लोकांनी ज्या आहे त्या गोष्टी सिरियसली घेतल्या नाही आणि ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आली, एक्झाम झालीसुद्धा आणि काही दिवसांनी रिझल्टसुद्धा लागेल. तर ज्या लोकांनी तेव्हा सिरियस गोष्टी घेतल्या, अभ्यास स्टार्ट केला, व्यवस्थित त्याचं प्रिपरेशन केलं, तर ते नक्कीच लोक इंटरव्ह्यूला दिसतील, सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल. तर अशा पद्धतीनं आपण कुठल्याही पद्धतीचे बाकीच्या गोष्टीला जे आहे ते वेळ न देता, बाकीच्या डिस्कशनला वेळ न देता की ॲड कधी येईल, ॲड येणारच नाही किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीला आपली जी एनर्जी आहे ती घालवण्यापेक्षा आपण आपली स्ट्रॅटेजी अशा वेळेमध्ये बनवली पाहिजे. बाकीचे विद्यार्थी काय करत आहेत त्याच्यावर लक्ष न देता आपण आपल्या पद्धतीनं जे आहे ते आपली स्ट्रॅटेजी इथं राबवली पाहिजे. तर ॲडव्हर्टाईजमेंट येईल तेव्हा येईल, पण आपण आत्तापासूनच जे आहे ते सिलेबसवरती लक्ष देऊयात. कुठले पुस्तक मला यासाठी वापरायचे, कशा पद्धतीनं मला अभ्यास करायचा आहे, कुठल्या विषयाला किती वेटेज द्यायचं आहे, कशा पद्धतीनं मला प्रश्नपत्रिका सॉल्व करायची, तर त्याच्यावरती आपल्याला इथं फोकस करायचं. तर पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर इथं जे आहे ते भेटलं असेल. आता यासाठी महत्त्वाची पात्रता काय आहे, ह्या सर्व गोष्टी ज्याच्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. 2023चं जे ऑफिशियल PDF आहे त्याला ग्राह्य धरून किंवा एक ते रेफरन्स PDF कन्सिडर करून किंवा ते व्यवस्थित वाचून तुम्हाला मी जे आहे त्याचं गोष्टीचं एक्सप्लेनेशन देता. येणाऱ्या भरतीमध्ये कदाचित त्याच्यामध्ये जे आहे ते चेंजेस होऊ शकतात, त्याबद्दल महत्त्वाचा अनुभव असेल, त्याचबरोबर कंपनी जी आहे ती कुठली एक्झाम घेऊ शकतात हे तुम्हाला खाली मी एक्सप्लेन करेलच. तर महत्त्वाची पात्रता जर आपण बघितली आपल्या औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी या आरोग्य विभागामध्ये, तर 2023 प्रमाणे डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी आपल्या महत्त्वाच्या 3ही स्ट्रीमचे विद्यार्थी यासाठी क्वालिफाय आहेत. मात्र अनुभवाविषयी जर आपण इथं बघितलं तर जे डी फार्मसीचे विद्यार्थी ज्यांचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे 2 वर्षाचं, त्यांना मात्र 2 वर्षाचा अनुभव जो आहे तो 2023च्या ॲडव्हर्टाईजमेंटनुसार इथे मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे. पण आत्ता जी नवीन ॲडव्हर्टाईजमेंट येईल
त्याच्यामध्ये बघता येईल आपल्याला की कशा पद्धतीने चेंजेस झालेले आहेत किंवा पुन्हा सेम तशाच पद्धतीचा जो पॅटर्न आहे तो राबवला गेलेला आहे म्हणजे अनुभव आहे किंवा नाही. हे नवीन ॲड आल्यानंतर जे आहे त्या गोष्टी क्लिअर होतील. पण सध्याच्या घडीला जे लोक ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे आणि ज्या लोकांनी कुठेतरी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मग गव्हर्नमेंट असू द्या, सेमी गव्हर्नमेंट असू द्या, प्रायव्हेट असू द्या, तर त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःचे सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र रेडी करून ठेवायचे याच्यावरती सुद्धा मी मागच्या भरपूर व्हिडिओ केलेले आहेत की कशा पद्धतीनं तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे, कशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट असतो आणि सगळ्या जे PDF आहेत तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे. टेलिग्राम चॅनलचं नावसुद्धा माहिती आहे तुम्हाला, आयडियल फार्मसी कोचिंग. तिथून तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चेकआउट करून घ्या. एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर गव्हर्नमेंटचा, सेमी गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा तिन्ही पद्धतीचा एक्सपिरियन्स लागेल. मात्र बाकीच्या एक्सपिरियन्स घेत असताना प्रायव्हेटचा तुम्हाला तुमच्या वेळोवेळी भेटायला जी पेमेंट आहे त्याच्या रिसिप्ट तुम्हाला तिथे लागतील. तुमचं महत्त्वाचं जॉईनिंग लेटर लागेल, तुमचं रिलिव्हिंग लेटर लागेल. त्याच्यामुळे कुठेही तुम्ही जर प्रायव्हेट ठिकाणी जॉईन केलं असेल तर व्यवस्थित त्या तुमच्या ओनरकडून तुम्हाला मंथली पेमेंट झालेल्या पावत्या, जॉईनिंग कधी झालं त्याचं जॉईनिंग लेटर, रिलिव्हिंग कधी दिली तुमची त्याची महत्त्वाचं लेटर, सर्व ज्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तुम्ही एक्सपिरियन्स दरम्यान जर केल्या असेल तर सर्व तुमच्या लिगली तुमच्याकडे त्याचं प्रूफ असणं गरजेचं आहे. किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुमच्याकडे ह्या गोष्टी तुम्हाला मागतील. हे जर नसेल तर आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणून जे आहे ते बाहेर काढण्यात येऊ शकतं. हे झालं आहे अनुभवाबद्दल. नंतर महत्त्वाची यासाठी एज लिमिट जी आहे ती काय आहे तर ओपनचे जर आपण विद्यार्थी असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकता. मिनिमम 18 वर्ष आहे आणि मॅक्सिमम 40 वर्षापर्यंत आपण ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तर आपण फॉर्म फिलअप करू शकतो. तेच जर आपण कॅटेगरीमध्ये जर असाल तर 45 वर्षापर्यंत आपण जे आहे ते हे फॉर्म फिलअप करू शकतो. जर तुम्ही अंशकालीन पदवीधर उमेदवार असाल तर 57 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्ही फिजिकली चॅलेंज असाल तर तुम्ही 47 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही 47 वर्षापर्यंत या परीक्षेचा फॉर्म फिलअप करू शकता. ही महत्त्वाची एज लिमिट झाली. ओपनसाठी मिनिमम 18 ते 40 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्ष. बाकी ह्या गोष्टी तुम्हाला खालच्या मी डिस्कस केल्या. त्याचबरोबर महत्त्वाचा आहे एक्झामसाठी पॅटर्न काय असेल. आता ही आपल्या महाराष्ट्रातली अशी आरोग्य विभागाची पहिली एक्झाम आहे ज्याच्यामध्ये फार्माला भरपूर महत्त्व दिलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 80-20चा पॅटर्न बघायला भेटतो. म्हणजे 80 प्रश्न हे फार्मसीचे असतील आणि 20 प्रश्न तुमचे हे नॉन टेक्निकल, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग आणि GK याच्यावरती 5-5 प्रश्न हे विचारले जातील. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला तर तिथे तुम्हाला 60-40 पॅटर्न बघायला भेटतो जो की मोस्टली कॉमन आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिका असतील, DMAR असेल किंवा बाकीच्या ज्या एक्झाम राबवल्या जातात तिथे आपल्याला कॉमन हा 60-40चा पॅटर्न बघायला भेटतो. पण आरोग्य विभागामध्ये 2023मध्ये जे आहेत ह्या गोष्टी बदललेल्या आहेत. 2023नुसार जी एक्झाम तुमची कंडक्ट झाली तिथे तुम्हाला 80-20चा जो पॅटर्न आहे तो बघायला भेटला होता. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असे 160 प्रश्न नुसते तुमचे फार्मावरती असतील आणि बाकीचे 40 प्रश्न तुमचे जे आहे ते तुमचे नॉन टेक्निकलीवरती असतील. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्नपत्रिका सॉल्व करण्यासाठी आपल्याला किती वेळ असेल तर 2 तास तुम्हाला दिले जातील. म्हणजे 120 मिनिटे आपल्या हातामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे 200 मार्क्स आहेत. एका प्रश्नाला 2 गुण अशी तुमची 200 गुणाची एक्झाम होईल. भाषेबद्दल सांगायचं झालं तर ज्या पदासाठी मिनिमम डिग्री ही पात्रता आहे त्यासाठी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातील. आणि आपण जर आरोग्य विभागाची 2023ची प्रश्नपत्रिका बघितली तर आपले टेक्निकलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायला भेटतील. 2023ची एक्झाम जी आहे ती मला वाटतं ऑफलाईन झाली होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते इंग्लिशमध्ये बघायला भेटले होते. निगेटिव्ह सिस्टीम आहे किंवा नाही तर महाराष्ट्रातल्या आपल्या गटच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह सिस्टीम नाही. विशेषतः आपल्या औषध नियमन अधिकारी, जिल्हा परिषद असेल, DMAR असेल, महानगरपालिका असेल किंवा ही आरोग्य विभागाची एक्झाम असेल आपल्याला कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह सिस्टीम याच्यामध्ये बघायला भेटत नाही. त्याच्यामुळे परीक्षा अटेंड करत असताना 100पैकी 100 प्रश्न आपल्याला जे आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत. कोणताही प्रश्न आपल्याला सोडायचा नाही. त्याच्यानंतर परीक्षा घेणारी कंपनी याच्याविषयी सध्या तुमच्या मनामध्ये आणखीन एक डाऊट आहे की याच्यामध्ये ही परीक्षा येणारी MPSCकडे जाईल किंवा MPSCकडे जाणार नाही. तर आता आरोग्य आपले मंत्री जे आहेत त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार जर 1.5 किंवा 2 महिन्यामध्ये जर ह्या गोष्टी त्यांना चालू करायच्या असतील तर थोडीशी कमी पॉसिबिलिटी आहे MPSCकडे जाण्याची. कारण MPSCकडे गेल्यानंतर त्यांच्या अंडर महत्त्वाचे जे काही रूल्स रेग्युलेशन ते RR चेंज करतात. महत्त्वाचा सिलेबससुद्धा त्यांच्या अकॉर्डिंग पब्लिश करतात. तर कदाचित या गोष्टीला थोडासा वेळ लागू शकतो. पण 1.5-2 महिन्याचा जर कालावधी आपण कन्सिडर केला तर MPSCकडे जाण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पण जाणार नाही असं इथं म्हणणार नाही मी. कदाचित MPSCकडे सुद्धा जर ही परीक्षा गेली तरीसुद्धा त्याच्याबद्दल महत्त्वाची पुढच्या काय येणाऱ्या ज्या अपडेट आहेत तुम्हाला मी इथं डिस्कस करेल. त्याच्यानंतर सध्या फक्त TCSकडे आहे किंवा तो पॅटर्न जो आहे T20चा TCSनं घेतला तशा पद्धतीचा पॅटर्न, सिलेबस आणि कंपनी सध्या TCS आहे. एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत घेतलेल्या परीक्षा
अभ्यास करत असताना आपल्याला महत्त्वाचं आहे की आतापर्यंत जी TCS आहे याने ह्या कुठल्या कुठल्या परीक्षा कंडक्ट केल्या होत्या. या एक्झाम पॅटर्ननुसार जर आपल्याला अभ्यास करायचा तर आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेचं आकलन होणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीनं प्रश्न विचारत हे माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी मार्केटमध्ये आता आपल्या पुस्तकामध्ये 2023ची एक प्रश्नपत्रिका आहे जे की 100% आरोग्य विभागाने घेतलेल्या TCSवरती जी आहे ती डिपेंड आहे. आणि खाली घेतलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचा पॅटर्न वेगळा आहे, 60-40 आहे, मात्र एक्झाम TCSनं घेतलेली आहे. आणि ही जी तुम्हाला मी 2023ची डिस्कस करतो आहे ही सुद्धा TCSनं घेतलेली आहे, पण आरोग्य विभागाच्या सिलेबसवर डिपेंड आहे. म्हणजे 80-20चा पॅटर्न जो की पहिल्यांदा 2023मध्ये लॉन्च झाला होता. तर ही एक प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रॅक्टिससाठी जी आहे ती महत्त्वाची ठरेल. त्याचबरोबर TCS ही सेम कंपनी आहे, सेम सिलेबस आहे. तर बाकीच्यासुद्धा प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या ठरतील, ज्याच्यामध्ये 2021च्या आहेत, कारागृहाच्या 2 आहेत, महानगरपालिकेच्या 5 एक्झामची भरती चालू होती, त्याच्यापैकी आणखीन ठाणे महानगरपालिकेची पदभरती बाकी आहे. बाकी तुमची नवी मुंबई, कल्याण डोंबिवली असेल, त्याच्यानंतर मीरा भाईंदर असेल आणि पनवेलची महानगरपालिका असेल, अशा 4 महत्त्वाच्या महानगरपालिकेच्या एक्झाम पार पडल्यात. त्याच्या ह्या 4 प्रश्नपत्रिका. DMARची 2023च्या 2 शिफ्टमधल्या प्रश्नपत्रिका आणि आत्ताच्या 2025च्या DMARच्या 15 प्रश्नपत्रिका. अशा जर आपण सगळ्या प्रश्नपत्रिका TCSने घेतलेल्या विचार केला तर जवळपास 25 प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे, ज्याची व्यवस्थित प्रॅक्टिस आपण करू शकतो. आणि त्यावरून एक आपल्याला अंदाजसुद्धा येईल की कशा पद्धतीनं TCSने कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले, प्रश्नपत्रिकेचा हार्डनेस कसा आहे, कुठल्या विषयाला किती महत्त्व दिले, त्या पद्धतीनं मला कसा अभ्यास करावा लागेल आणि प्रश्न सॉल्व केल्यानंतर माझे किती प्रश्न बरोबर येतात. या सर्व गोष्टीचं आकलन आपल्याला या 25 प्रश्नपत्रिकेमधून होईल. आणि 100% आरोग्य विभागावरती जी डिपेंड आहे किंवा 2023चा पॅटर्ननुसार, तर ती एक प्रश्नपत्रिका आहे जे की आपण जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं, मी दोन्ही किंवा ह्या बाकीच्या 25 प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं या एका प्रश्नपत्रिकेसोबत, तर 2023मध्ये जास्तीत जास्त पोर्शन जो आहे तो कोलॉजीवरती विचारला. तर याचं 2023च्या प्रश्नपत्रिका खास सेपरेट तुम्हाला ॲनालिसिस देईल मी, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेत, कशावरती फोकस केले, येणाऱ्या 2023च्या एक्झामसाठी आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यासाची स्ट्रॅटेजी जी आहे ती आपली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क या 2026च्या एक्झाममध्ये जे आहेत ते आपल्याला अचीव करता येतील. अशा पद्धतीचं पूर्ण जे आहे ॲनालिसिस होतं या पोस्टबद्दल, या पदभरतीबद्दल, या पॅटर्नबद्दल. जेवढेही तुम्ही मला वेगवेगळ्या सोशल मीडियावरती प्रश्न विचारले होते त्या सर्व प्रश्नाची उत्तरं एकत्रित आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे प्रश्न सोडून याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही महत्त्वाच्या अडचणी असतील, तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. महत्त्वाचं काही असेल तर तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे तुमचे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देण्याचा जो आहे तो प्रयत्न करेल. बाकी तुमच्याविषयी कोचिंगविषयी तुमच्यापैकी बरेच जण मला ते सुद्धा विचारत आहे की आपली कोचिंग येणार आहे किंवा येणार नाही, महत्त्वाच्या नोट्स असतील तर सांगितल्याप्रमाणे मी थेरीचं पुस्तक जे की 100% आरोग्य विभागाच्या सिलेबसवरती जे आहे ते बनवलेलं आहे ते, आणि महत्त्वाचे 20,000 MCQ असलेलं बाकीचे 3 पुस्तकं ज्याच्यामध्ये 3,000ची MCQ असलेली टेस्ट सिरीज असा कॉम्बो तुम्हाला जो आहे तो मी अवेलेबल करून देतो आहे. सोमवारपासून जे आहे ते पुस्तकं अवेलेबल तुम्हाला अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती, आपली वेबसाईट याच्यावरती अवेलेबल होऊन जातील. आणि महत्त्वाचं कोचिंगविषयी सांगायचं जर झालं तर माझं जे आहे ते शिक्षकांशी चांगल्या बोलणं चालू आहे, ज्यांना जवळपास 10 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आतापर्यंत चांगलं शिकवलेलं आहे. तुम्हालासुद्धा जर टीचर मी लॉन्च केली तर मलासुद्धा त्याचं टीचिंग आवडलं पाहिजे. या कारणाने आता चांगले टीचर जे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं चालू आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा काही दिवसामध्ये आपण येत्या 4-5 दिवसामध्ये त्या गोष्टी लॉन्च करूयात. आणि यावेळेस 2026ची जी तुमची एक्झाम पार पडणार आहे त्याच्याविषयी भरपूर आपल्याला हे यूट्यूबचं चॅनल असेल, आपलं महत्त्वाचं ॲप्लिकेशन PV थोरात मराठी असेल किंवा टेलिग्राम असेल, या सोशल मीडियावरती आपण भरपूर जे आहे ते तुमच्याकडून या आरोग्य विभागाच्या एक्झामची तयारी करून घेणार आहोत. महत्त्वाच्या टेस्ट सिरीज असतील, महत्त्वाचे लाईव्ह लेक्चर्स असतील, महत्त्वाचे अपडेट माझ्याकडून जेवढंही पॉसिबल होईल या 2026च्या पदभरतीमध्ये, तर तेवढी मेहनत करायचा प्रयत्न जे आहे किंवा तुमच्याकडून करून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो माझा नेहमीच या सगळ्या सोशल मीडियाच्या चॅनलद्वारे जो आहे तो असेल. बाकी अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. ह्या सर्व गोष्टी किंवा हे महत्त्वाचे PDF पॅटर्न आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केलेलं आहे. बाकी जॉईन केलं असेल तर सर्व ठिकाणी मला जॉईन करा. नक्कीच येणाऱ्या 2026च्या एक्झाममध्ये तुम्हाला सर्व गोष्टीचा फायदा होईल. बाकी भेटूयाच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत मला जॉईन करा. जय हिंद, वंदे मातरम.